राहता तालुक्यातील रामपूरवाडी येथील रणजित हांडे या युवकाने आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत गावातील ज्ञानामृत माध्यमिक विद्यालयात मोफत रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन करत एक नवा आदर्श घालून दिलाय। दिनांक 12 जानेवारी रोजी राहता येथील आरुष डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर नितीन आहेर आणि डॉक्टर शिल्पा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात ज्ञानामृत माध्यमिक विद्यालयातील 300 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली। तसेच त्यांना खाऊचे वाटप देखील करण्यात आले। ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय रामपूरवाडी रणजित हांडे यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लड ग्रुप टेस्ट केलेलं आहे। आज आमच्या विद्यालयात रणजित हांडे यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त रक्त चेक करायचा एक चांगला उपक्रम राबवला। इतर माणसे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पार्टीज करतात, डीजे वाजवतात, पण त्याने हे सगळ्यांना बाजूला सारून एक नवी आशा म्हणून इथे रक्त चेक करण्याचा एक नवीन उपक्रम राबवला। रणजित हांडे या युवकाने वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल विद्यालय आणि रामपूरवाडी ग्रामस्थांच्या वतीने रणजित हांडेचे कौतुक करत सत्कार करण्यात आलाय। यावेळी आयोजित कार्यक्रमासाठी सरपंच जगताप, उपसरपंच बाबासाहेब देठे, रामदास रणछोड, शिवाजी जगताप, किसन पाचरणे, रुस्तम पठाण, गोरक्षनाथ भुसाळ, अण्णातात्या भुसाळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक बोरुडे सर, म्हसे सर आदींसह सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आमच्या रामपूरवाडी गावातील ज्ञानामृत माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी रणजित हांडे यांनी आमच्या शाळेत आज वाढदिवस साजरा केला आणि तोही मुलांची त्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेतील मुलांचा रक्तगट तो फ्रीमध्ये तपासून देणार आहे। आणि आमच्या शाळेतील हा माजी विद्यार्थी आहे आणि त्यांनी आमच्या शाळेमध्ये एका वाढदिवसानिमित्त खूप चांगला प्रोजेक्ट राबवला आहे, त्याबद्दल मी त्याला शुभेच्छा देते, धन्यवाद देते। आज आमच्या विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी रणजित हांडे या विद्यार्थ्याचा वाढदिवस संपन्न होत असताना उपस्थित हा जनसमुदाय खऱ्या अर्थाने सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना असते की नेहमीच विद्यालयाचे माजी विद्यार्थी विद्यालयात यावेत। या माजी विद्यार्थ्यांकडून या सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं मिळावं, त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळावं या उदात्त हेतूनेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी रणजित हांडे या विद्यार्थ्याला विद्यालयामध्ये बोलवलं गेलं। त्याच्या वाढदिवसानिमित्त त्या विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांचा रक्तगट तपासण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच या सर्व विद्यार्थ्यांना किंवा त्या विद्यार्थ्याला विद्यालयाच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्वांच्या वतीने त्याच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। रणजित भाऊ हांडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी हा जो मोठा प्रोग्राम राबवलेला आहे त्या प्रोग्रामाला आमच्या लाख शुभेच्छा ग्रामपंचायतच्या वतीनं व गावच्या वतीनं पण तसेच सोसायटीच्या वतीनं। या असंच मुलांनी चांगले उपक्रम राबवावे व गावाला एक चांगली दिशा द्यावी हीच विनंती आहे। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व डायग्नोस्टिकसह राहता येथील महाकालिका युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवकांनी मोलाचे सहकार्य केले। तर सगळ्यांनी जमून ब्लड ग्रुप कॅम्प घेतला, त्याबद्दल सर्वांचे आभार। असेच प्रेम असू द्या सर्व मित्र परिवाराचे धन्यवाद। आमचे आरुष डायग्नोस्टिक सेंटरचे डॉक्टर नितीन आहेर व डॉक्टर शिल्पा आहेर यांनी मला सुचवलं की तू असा कॅम्प घेऊ शकतो, वायपट खर्च न करता तुझ्या बर्थडे निमित्त
आज कॅम्प वगैरे घे, ही सगळी कल्पना मला डॉक्टर नितीन नायर व डॉक्टर शिल्पा आयर यांनी सुचवली. 300 ते 350 विद्यार्थ्यांचा आपण इथं ब्लड ग्रुप चेक करणार आहोत आणि प्रत्येकाला खाऊ वाटप केले. आपले प्रतीक भाऊ शेळके आणि अमित भाऊ गाडेकर या दोघांनी खाऊ वाटप ठेवली मुलांसाठी. हे सगळं उपक्रम घेऊन मनाला असं समाधान वाटतंय की आपण काहीतरी सामाजिक कार्यासाठी थोडे आपले 2 हातभार लागले. माझी शिक्षकांनाही खूप आनंद झाला की असं प्रत्येक विद्यार्थ्यांनी असं काम करावं, थोडी समाजसेवा करावी. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. प्रतिनिधी सचिन बनसोडेसह किरण सोनवणे, माय न्यूज, रामपूरवाडी, राहता.